महानगरीमध्ये या एक्झिबिशनच्या माध्यमातून एक खुली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या मार्फत केलं जात आहे। महिलांना त्यांच्या संसारापलीकडे प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे, महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकलं पाहिजे। स्वतःच्या पायावरती उभं राहत असताना घरामध्ये पुरुषाचा आधार घ्यायची गरज पडता कामा नये। आणि म्हणून आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले लाडके देवाभाऊ, आपले भाऊ म्हणून आज या कार्यक्रमाला इथे उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी उपस्थित असले तरी सुद्धा आपल्या सर्व लाडक्या बहिणींना आधार देण्याकरता असे उपस्थित आहेत। ते आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। ज्यावेळेला आपण विकासाच्या गाड्याबद्दल आपण चर्चा करतो, विकास म्हणजे फक्त रस्ते, पूल, नळपाणी योजना ह्याला शाश्वत विकास असं म्हणता येणार नाही। खऱ्या अर्थाने महाराष्ट्र समृद्ध गाव आपण ही योजना ज्यावेळेला आपण त्याबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो, एखादं गाव समृद्ध त्यावेळेस होतं तेव्हा गाव महिला, आमचे पुरुष, आमचे नागरिक ज्यावेळेला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात। आणि खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी उमेद अभियान मला वाटलं संबंध महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभं राहणारं हे सर्वात मोठं अभियान आहे। जर का आपण ही संख्या पाहिली, महाराष्ट्रामधल्या 40,000 गावामध्ये जवळपास 67 लाख कुटुंब या उमेद अभियानाच्या माध्यमातून हे जोडलेले आहेत। जवळपास याची आपण संख्या जर का पाहिली, 6,30,000 पर्यंत स्वयंसहायता गटांची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे।